भिवंडी तालुका काल्हे ग्राम पंचायत के वर्तमान उपसरपंच श्री दयानंद भंडारी को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वही आगे हम आपको बता दें कि काल्हे ग्राम पंचायत में उप सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 23 जून 2024 को काल्हे ग्राम पंचायत में उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्रीमती सीता दीपक पाटिल के अध्यक्षता में व ग्राम सेवक रमेश राठौड़ के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर श्री देवेंद्र हरिश्चंद्र पाटिल को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वही नवनिर्वाचित उप सरपंच श्री देवेंद्र हरिश्चंद्र पाटिल को भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व काल्हे ग्रामस्थ मंडल महिलाओं पुरुषों ने उपस्थित होकर शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वही नवनिर्वाचित उप सरपंच श्री देवेंद्र हरिश्चंद्र पाटिल ने सभी लोगों का आभार माना।
पदावर आपण पाहत आहोत विद्यमान सदस्य आणि नक्की गावाला संस्कृती पूर्ण अर्थात दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार नक्की मला एक दिवाळीमध्ये अजून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला आहे. कार्यकर्ते आणि संघटनेत समाज आज या शुभेच्छा देण्यासाठी मंडळी नक्कीच सर्वांनी झाले आहेत. बरीचशी मंडळी बाकी आहेत. स्नेहवर्गाच्या या कार्यक्रमामध्ये सुरुवात केली आहोत. कोणीही स्नेहवर्ग केल्याशिवाय जायचं नाहीये. आज परिवार मोठ्या संख्येने नवनिर्माण पाटील से पाटील परिवार या देवेंद्र पाटील सेवाकर केला जाता म्हणून शुभेच्छा देत आहे. आपलं देखील ह्या सणामध्ये मित्राला शुभेच्छांचा वर्षा पाठीसाठी खरेदी करण्याची ही सुंदर कविता या माध्यमातून आणि अर्थात सर्व मतदारांच्या आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा लाख मोलाचा आहे. सर्व मोठ्या एकदम आहे त्याकरिता थोडा जलद आपण त्यांच्या राजकीय वाटचाली भरवून शुभेच्छा देते. सुरू केलेली आहे. वरच्या हॉल एक मिनिट आपण देत आहे वरच्या हॉलमध्ये पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपला मनपूर्वक आज नवीन हरिचंद्र पाटील यांची निवड झालेली आहे. जे नियम आणि अटीप्रमाणे सगळे सरपंच उपसरपंच आजपर्यंत झाले त्यांचं काम वाखाणण्याजोगं तसंच कामाची अपेक्षा आम्ही सगळेच मग आमचे बीजेपीचे अध्यक्ष हरचंद्र काका होत्या छत्रपती काका होत्या काका सगळे मंडळी आम्ही स्वीकार केली. तीच अपेक्षा आम्हाला देवेंद्र पाटील यांच्याकडनं आहे. साजेचं काम त्यांचं चांगलं काम कारण त्यांच्या घरात माजी सरपंच त्यांच्या पत्नी आहे. त्यांच्याही कामाचा अनुभव आणि ते स्वतः एक अनुभवी व्यक्ती म्हणून या ग्रामपंचायतमध्ये एक चांगलं काम ते करत आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस आम्हा सगळ्यांकडनं त्यांना शुभेच्छा. आणि जे काय काम आता मला असं वाटतं पण अजून चांगली काम केंद्रामधनं राज्यामधनं स्थानिक संस्थेमधनं आणि चांगली कामगिरी भारतीय जनता पार्टीला साजेशी कामगिरी करावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो. कालवेर ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित उपसरपंचपदी श्री देवेंद्र हरचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना मी माझ्या परिवाराकडून तसेच भाजपच्या वतीने तसेच ग्रामपंचायतच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दल सांगायचं झाले तर त्यांचे वडील श्री हरचंद्र पाटील हे राजकीय नेते असल्यामुळे आणि त्यांच्या मिसेस स्नेहा देवेंद्र पाटील यांनाही कामाचा एक दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांच्या पाठीशी दोघांची भक्कम पल्ले असल्यामुळे गावाचा विकास हाच त्यांचा सर्वांगी ध्यास असतो कधी पण. आणि ही मंडळी सर्व त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळे गावात ज्या काही समस्या राहिल्या असतील त्या सोडवण्यासाठी ते सतत कटिबद्ध असणार आहेत यात ती मात्र शंका नाही. आणि यापुढे त्यांना कुठल्याही कामामध्ये अडथळा वगैरे याला गावाचा विकास करण्यामागे तर त्यांच्या पाठीशी आम्ही ग्रामपंचायत काल्हेरच्या वतीने तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कमिटी पाठीशी उभे राहू
एवढे मी शाश्वत देतो, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. युवा वर्ग नेतृत्व सर्वांच्या त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज काल्हेर गावचे सुपुत्र देवेंद्रजी यांची काल्हेर ग्रामपंचायतला उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे. त्या निवडीबद्दल आम्ही ग्रामपंचायत कोपर तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने त्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. देवेंद्र भाऊ यांच्याबद्दल बोलायचं झालं की ते सतत हसतमुख व्यक्तिमत्व आणि प्रत्येक कामामध्ये त्यांची उमेद आणि धावपळ हे आपण सगळी बघतच असतात. पक्षाचा जो कुठल्याही प्रकारचा काम असू दे त्यांना वरिष्ठ पातळीवरून जे जे सूचना येतात तशा ते पालक असतात आणि एवढी धावपळ करणारा तरुण युवक आज काल्हेरच्या ग्रामपंचायतपदी उपसरपंचपदी विराजमान होतो. खरंच आज ग्रामपंचायतचे काल्हेरचे भाग्य आहे की अशा प्रकारचा तरुण पुन्हा एकदा या ग्रामपंचायत कमिटीवर उपसरपंचपदी निवडून आलेले आहेत. त्यांना आपण पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे काम ते व्यवस्थितपणे हँडल करतील आणि विकासात्मक धोरण अवलंबतील अशी आपण त्यांच्या पुढे इच्छा व्यक्त करतो आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. वाटचालीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. ठाणे जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व अर्थातच श्री गोपाल महाराज, अग्निमाता, कालिका माता यांच्या पावनभूमी असलेली काल्हेर आणि अशा काल्हेरच्या आज उपसरपंचपदी माझी निवड झालेली आहे. या ग्रामपंचायतीबद्दल सांगायचं तर माननीय माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज कपिलजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादात आणि श्रीधर पाटील यांच्या विकास निधीने प्रसिद्ध असलेली अशी ही ग्रामपंचायत आहे. आणि या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी माझी निवड झाली त्याबद्दल तर मी सर्व माझ्या टीमचे व भारतीय जनता पार्टी काल्हेरच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. आणि गावातील सर्व माझे मतदार आहेत त्यांचे मी खूप त्यांनी मला इथं निवडून दिलं आणि माझी इथं उपसरपंचपदी वर्णी लागली. गावाच्या विकासाबद्दल बोलायचं तर इथं काही असं नाही आहे आमच्यामध्ये का हाच सरपंच झाला किंवा हा उपसरपंच झाला तर विकास होईल किंवा हेच काम. आम्ही सर्व एकत्र मिळून काम करतो नेहमी. आमचे पक्षश्रेष्ठी आणि आमची जी ग्रामपंचायत कमिटी आहे त्यांना जे सुचेल त्या पद्धतीने काम होतं. परंतु माझ्या काही ज्या असतील त्या मी पुढे हे करून नवीन नवीन आयडिया घेऊन ग्रामपंचायतमध्ये काम करण्याचा प्रयत्न करेन. इथे आज ज्या मला शुभेच्छा द्यायला आले त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जा करके वो तो सब कहता